तेच काय बनवायचं, थोडं वेगळं करून बघू। चला आज रेशनच्या तांदळाचे बिना खिशीचे एकदम सोप्या पद्धतीने बनवूया पापड। एक पापड बघा किती छान फुलला आहे, डबल टिबल तुम्हीच बघा किती मोठा झाला आहे तो। तांदळाचे एकदम परफेक्ट पापड बनवण्यासाठी, या खुसखुशीत पापडांसाठी तांदळाचे पीठ कसे बनवायचे आणि पापड कसे बनवायचे सोप्या पद्धतीने शिका। तांदळाचे पीठ बनवण्यासाठी तांदूळ कसे भिजवायचे, किती दिवस भिजवायचे हे सगळं बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शिवाय पापड बनवताना पाण्याचे प्रमाण किती, पीठ शिजवायचे किती वेळ, शिवाय या पद्धतीने बनवलेले पापड तुम्हाला घरातही वाळवता येतील। तर हे पापड बनवण्यासाठी मी इथे रेशनचे 2.5 किलो तांदूळ घेतले। इंद्रायणी सोडून तुम्ही कुठलाही तांदूळ या पापडांसाठी वापरू शकता। सर्वात आधी तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्या। तांदूळ स्वच्छ धुवून घ्या म्हणजे त्यातली सगळी धूळ माती निघून जाईल आणि पापडही पांढरे स्वच्छ होतील। आता हे तांदूळ भिजवण्यासाठी मी एक डबा घेतला। तांदूळ भिजवताना तांदळाच्या वरती बोटभर पाणी राहील एवढं पाणी त्यात घाला। दुसऱ्या दिवशी तांदूळ स्वच्छ धुवून पुन्हा तांदळाच्या वरती बोटभर पाणी ठेवून तांदूळ भिजत घाला। तिसऱ्या दिवशी पाण्याला बघा कसे बुडबुडे आले, तांदूळ एकदम छान भिजले। पुन्हा स्वच्छ धुवून घ्या। तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवा आणि नंतर चाळणीत काढून घ्या। तांदळातलं सगळं पाणी निथरल्यानंतर तांदूळ फॅन खाली घरातच वाळत घाला। एखाद्या जाडसर कॉटनच्या कपड्यावर तांदूळ पसरवून वाळत घाला। संध्याकाळपर्यंत तांदूळ छान वाळतात, त्यानंतर ते दळून आणा। तांदळाचं पीठ दळून आणताना तांदूळ तांदळावरच दळा म्हणजे पिठाचा रंग बदलणार नाही। आता या तांदळाच्या पिठाच्या पापड्या, कुरकुरे, कुरडया, खारोड्या काहीही बनवता येईल। पापड्या बनवण्यासाठी मी इथे घेतले 2 पूर्ण ग्लास भरून पीठ आणि इकडे मी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवले। तोपर्यंत यात अर्धा चमचा मीठ, तीळ, अर्धा चमचा पापड खार, पाव चमचा सोडा घालून घ्या आणि सर्व व्यवस्थित मिक्स करा। 4 ग्लास पिठासाठी सर्व साहित्य डबल करा। आता हे पीठ कालच दळून आणले म्हणून फक्त 2 ग्लास पाणी इथं तांदळाच्या पिठाला पुरेल। तांदळाचं पीठ जुनं झाल्यानंतर 3-4 दिवसानंतर पाणी जास्त लागू शकते, त्यासाठी व्हिडिओ नीट बघून पीठ किती मऊ पाहिजे ते बघून घ्या। पिठात सगळं पाणी घालून झाल्यानंतर इथं पाव चमचा ओवा जिरा पूड घाला। जिऱ्याने थोडे पिवळट पापड येतात, त्यासाठी तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नुसती तीळ घातली, खसखस घातली तरी चालेल। आता या पिठाचे गोळे करून चाळणीत वाफ देऊन घ्या। वाफ 20 ते अर्धा तासापर्यंत देऊन घ्यायची आहे। 15-1 मिनिटांनी पीठ पुन्हा थोडं सुट्ट करून वाफ देऊन घ्या, म्हणजे सर्व पिठाला एकदम छान वाफ लागेल। त्यानंतर पीठ काढून प्लास्टिकवर चांगलं मळून घ्या। या पद्धतीमुळे पिठात एकही गाठ तयार होणार नाही, एकदम एकसारखं आणि मऊ पीठ शिजतं आणि पापड्यासुद्धा बोटाने लाटता येतात। अजिबात तेलाचा एकही थेंब न वापरता बघा किती छान पापड तयार झाले। या सोप्या पद्धतीने तांदळाचे एकदा पापड करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।